सुप्रभात मुलांनो, आपण इयत्ता 6वीच्या मराठी या विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आतापर्यंत आपण ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या पाठ्यपुस्तकातून अनेक पाठ, कविता यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच व्याकरणमधील काही घटकांचाही आपण अभ्यास केलेला आहे. मुलांनो, आता आपली 6माही परीक्षेचे दिवस जवळ आलेले आहेत आणि त्यामुळे आपण प्रेझेंटेशनमधून जे आपण धडे घेतलेले आहेत, कविता घेतलेल्या आहेत, त्यांची आता आपण उजळणी करून घेणार आहोत. आपली परीक्षा ही ऑनलाईन परीक्षाच होणार आहे. जशी आपली फर्स्ट युनिट टेस्ट झाली होती त्याचप्रमाणे आपली ही 6माही परीक्षासुद्धा आहे आणि त्या ही परीक्षासुद्धा फर्स्ट युनिट टेस्टसारखेच प्रश्न असतील. फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणून टेन्शन घेऊ नका. आणि आपण जी आता उजळणी घेतो आहे ती व्यवस्थितपणे लक्षात राहील अशी अभ्यास करा. तर मुलांनो, आज आपण आपला धडा आणि कविता 6 हे खरे खरे व्हावे आणि धडा 8 कुंदाचे साहस यावर आपण उजळणी घेणार आहोत. तर आपण अगोदर पहिला प्रश्न घेऊया. खालील प्रश्नांची उत्तरे ओळखा. आता तुम्हाला जो प्रश्न विचारला जाईल त्यात तुम्हाला काही ऑप्शन दिले जातील. 2 ऑप्शन असतील, काही ठिकाणी 3 ऑप्शन असतील. तर तुम्ही तुमचं उत्तर निवडून त्या ऑप्शनमधील योग्य उत्तर निवडून त्या ऑप्शनवर, त्या उत्तरावर क्लिक करायचं आहे. तर आपण प्रश्न पहिला घेतलेला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे ओळखा. तुम्हाला प्रश्न दिला जाईल, खालील पर्याय निवडून खालील प्रश्नाचं उत्तर ओळखा. तर आपण इथे फक्त लिहिलेलं आहे की खालील प्रश्नांची उत्तरे ओळखा. क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला पूर्ण सेंटेन्स दिलं जाईल की योग्य पर्याय निवडून खालील प्रश्नांची उत्तरे ओळखा. तर त्यातलं प्रश्न पहिला आहे, झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती? झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती? प्रश्न नीट वाचायचा आहे. आता मी खाली तुम्हाला 2 ऑप्शन दिले आहेत. त्यातलं पहिलं ऑप्शन आहे झाडे, शेते हिरवीगार उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे झाली होती. झाडे, शेते हिरवीगार उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे झाली होती. आणि ब ऑप्शन आहे, झाडे, शेते हिरवीगार पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झाली होती. मुलांनो, आपण जर धडा व्यवस्थित वाचला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चटकन लक्षात येईल. म्हणून प्रत्येक वेळा धड्याचं वाचन हे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत, तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर कोणतं आहे ते तुम्ही निवडायचं आहे आणि क्लिक करायचे आहे. इथे मी तुम्हाला ऑलरेडी क्लिक करून बरोबरची टिक करून दिलेलं आहे, पण एक्झाममध्ये तुम्ही ओळखून क्लिक करायचं आहे. तर त्याचं दुसरं उत्तर आहे, आता उन्हाळ्यामध्ये झाडे हिरवीगार दिसतात का? नाही, कारण का उन्हाळ्यामध्ये ऊन असतं आणि त्यामुळे झाडे हिरवीगार होत नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि त्यामुळे सगळीकडे हिरवंगार होतं आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे ब ऑप्शन आहे. झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती? तर उत्तर आहे ब ऑप्शन, झाडे, शेते हिरवीगार पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झाली होती. मुलांनो, गोंधळून जाऊ नका. प्रश्न अगोदर व्यवस्थित वाचा. न टेन्शन घेता वाचा की आपोआप तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल. आता आपण प्रश्न पहिल्यातलं दुसरं बघूया.
कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? प्रश्न परत वाचूया. कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? तर मुलांनो, इथे पण मी तुम्हाला 2 ऑप्शन दिले आहेत. कवयित्रीला अवकाशात चंद्रावर स्वार होऊन फिरावेसे वाटते आणि ब ऑप्शन आहे कवयित्रीला अवकाशात हवेवर स्वार होऊन फिरावेसे वाटते. मुलांनो, जर आपली कविता पाठ असेल तर चटकन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. आपल्या कवितेची सुरुवातच या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आहे. काय आहे सुरुवात? हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. कवयित्री काय म्हणतात? हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. तर अवकाशामध्ये हवेवर स्वार होऊन कवयित्रीला फिरायचं आहे. म्हणून या 2 ओळींमध्येच या प्रश्नाचं उत्तर मुलांना दडलेलं आहे. तर उत्तर काय आहे? ब ऑप्शन. कवयित्रीला अवकाशात हवेवर स्वार होऊन फिरावेसे वाटते. प्रश्न नीट वाचायचा की आपोआप तुम्हाला उत्तर सापडतं. घाई करू नका. क्लिक करायला घाई करू नका. प्रश्न 2 वेळा वाचा, मीनिंग समजून घ्या आणि नंतरच क्लिक करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. आता आपण प्रश्न दुसरा घेतला, एका शब्दात उत्तरे लिहा. आपला प्रश्न पहिला होता पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचा होता. आता फक्त एका शब्दात उत्तरे लिहा. आन्सर इन 1 वर्ड. त्यातलं पहिलं आहे, कवयित्रीला गवतावर काय होऊन उतरावेसे वाटते? कवयित्रीला गवतावर काय होऊन उतरावेसे वाटते? मी इथे 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. जलबिंदू होऊन, पाणी होऊन की दवबिंदू होऊन. मुलांनो, जर तुमची कविता पाठ असेल तर चटकन तुमच्या लक्षात येईल, दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. कवयित्री काय म्हणतात की दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. आलं चटकन उत्तर लक्षात? म्हणून कविता पाठ करा. तर याचं उत्तर आपण दिलेलं आहे की कवयित्रीला गवतावर काय होऊन उतरायचे वाटते? तर दवबिंदू. कविता पाठ असेल पटकन लक्षात येईल. जलबिंदू आहे का त्या ठिकाणी? जलबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे नाही. मग पाणी होऊ नये नाही. मग दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. तर त्या ठिकाणचं प्रॉपर आन्सर आहे दवबिंदू. म्हणून दवबिंदू या ऑप्शनला तुम्ही क्लिक करायचे आहे. योग्य पर्याय निवडून क्लिक करायची आहे. म्हणून मुलांनो, धडा कविता व्यवस्थित वाचायचा आहे. त्यातलं दुसरं आहे, कुंदा कितव्या वर्षी पोहायला शिकली होती? धडा वाचला असेल तर पटकन लक्षात येईल. कुंदा कितव्या वर्षी पोहायला शिकली होती? कुंदा ही जलतरणपटू होती आणि ती ऑप्शन दिले आहेत मी 3, 8व्या, 7व्या आणि 9व्या. जर तुम्ही धडा व्यवस्थित वाचला असेल तर चटकन लक्षात येईल, कुंदा 8व्या वर्षी पोहायला शिकली होती की 7व्या वर्षी होती? नाही ना? की 9व्या वर्षी होती? नाही. तर कुंदा ही 8व्या वर्षी पोहायला शिकली होती. नंतरचा प्रश्न असेल मुलांनो, रिकाम्या जागा भरा. योग्य पर्याय निवडून खालील रिकाम्या जागा भरा. भरा म्हणजे तुम्हाला लिहायच्या नाही आहेत. तुम्हाला काहीही लिहायचं नाही आहे, फक्त क्लिक करायची आहे. तर फक्त तुम्ही प्रश्न वाचायचा आहे की योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा किंवा रिकामी जागा ओळखा असं असेल. काही असलं तरी तुम्ही फक्त क्लिक करायचं आहे. जे उत्तर असेल तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील. एक फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलेच आहेत की आजूबाजूचे लोक आवाज ऐकून डॅश धावू लागले. आता रिकाम्या जागी काय येईल? तर मी 3 ऑप्शन दिले तिथे, नदीकडे, ओढ्याकडे की नाल्याकडे. मला वाटतं धडा वाचला असेल तर नीला ओरडते आणि नीलाचा आवाज ऐकून लोक कशाकडे धावत जातात?
चटकन लक्षात येईल. ओढा असतो का तिकडे? नाही. नाला असतो? नाही. तर नदीकडे. कारण का? तर ही रजिया कशात पडलेली असते? नदीत पडलेली असते आणि नीला ओरडते आणि म्हणून त्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक नदीकडे धावू लागतात, धावत जातात. म्हणून रिकाम्या जागी कुठला वर्ड येईल? पहिलं ऑप्शन, ऑप्शन, नदीकडे. म्हणून तुम्ही याच्यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. क्लिक करायचे आहे. पण हाच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येईल असं नाही आहे. तर तुम्हाला दुसरी पण रिकामी जागा असेल. तळ्यातल्या कुठल्याही तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या असतील. फॉर एक्झाम्पल इथे आम्ही दुसरे दिलेले आहेत. नाहीतर तुम्ही म्हणाल मी असे सांगितलं इथे क्लिक करा म्हणून तुम्ही वरतीच क्लिक करणार नाही. तर जो प्रश्न तुम्हाला दिला असेल त्याचा योग्य पर्याय निवडून तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिकाम्या जागा भरामधलं दुसरं आहे. भरा रणारा होऊन वारा डॅश खेळावे. कविता पाठ केली आहे? असेल पाठ? पटकन लक्षात येईल. भरा रणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. पटकन आपल्या ओळ लक्षात येते. भरा रणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. पटकन आपल्या कडवं लक्षात येतं. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे. भरा रणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. मुलांनो, कविता व्यवस्थित पाठ केली की कुठलीही फिल इन द ब्लँक तुम्हाला लिहिता येईल. रिकामी जागा लिहिता येईल. म्हणून या 3 ऑप्शनमध्ये पहिलं ऑप्शन आहे सूर्याशी, दुसरं आहे चांदण्याशी, तिसरं आहे चंद्राशी. तर हा वारा सूर्याशी खेळत होता का? नाही. चांदण्याशी? नाही. चंद्राशी कवितेला काय वाटतं की वारा होऊन जोरात वाहणारा वारा होऊन चंद्राशी खेळावे असं या कवयित्रीला वाटत होतं. की सूर्याशी खेळावे वाटत होतं? नाही. की चांदण्यांशी खेळावेशी वाटत होतं? नाही. तर कवयित्रीला जोरात वाहणारा वारा होऊन चंद्राशी खेळावेसे वाटत होते. म्हणून कवयित्री म्हणतात भरा रणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. म्हणून उत्तर काय येईल मुलांनो? क ऑप्शन, चंद्राशी. म्हणून मी क वर क्लिक केली आहे, टिक मार्क केलेली आहे. भरा रणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. अशा प्रकारची फिल इन द ब्लँक येईल. नंतरचा क्वेश्चन आपण घेतला आहे, प्रश्न घेतलेला आहे, चूक की बरोबर ते ओळखा. योग्य पर्याय निवडून खालील वाक्ये चूक की बरोबर ते ओळखा. नीलाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली. मुलांनो, प्रश्न नीट वाचा. त्या धड्यामध्ये नीला, रझिया आणि कुंदा या 3 मैत्रिणी होत्या आणि नदीच्या पात्रामध्ये कुणी पटकन उडी घेतली. तुम्ही वाचतात क्वेश्चन वाचतात. नीलाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली आणि घाईघाईमध्ये बरोबरवर टिक करतात. परंतु हे सेंटेन्स बरोबर आहे का? नाही. तर नीलाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली हे सेंटेन्स काय आहे? चूक आहे. का चूक आहे? नदीच्या पात्रात तर उडी घेतली होती, पण कुणी घेतली होती? कुंदाने. रझिया पाण्यात पडली आणि त्यामुळे त्या रझियाला वाचवण्यासाठी कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली होती. म्हणून हे सेंटेन्स जे मी वाक्य दिलेले आहे ते काय आहे? बरोबर आहे की चूक आहे? मग व्हेरी गुड. हे वाक्य चुकीचं आहे. आणि नीलाच्या जागेवर जर मी कुंदा दिलं असतं की कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली तर हे वाक्य बरोबर राहिलं असतं. म्हणून मुलांनो, कुठलाही प्रश्न सोडवताना घाई करू नका. तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. त्या वेळेत पेपर पूर्ण करायचा असतो आणि म्हणून प्रत्येक प्रश्न 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि नंतरच तुमचं उत्तर तुम्ही क्लिक करायचं आहे. कळलं? लिहिताना, क्लिक करताना घाई करू नका. प्रश्न 2 वेळा वाचा. नंतर चूक की बरोबर मधलं आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं आहे.
शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. हे सेंटेन्स मी सुगरणीचे घरटे या धड्यातून घेतलेलं आहे. तर शाळेच्या परिसरामध्ये जे लिंबाचं झाड होतं त्या झाडावर हा सुगरण पक्षी घरटे बांधत होता. हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे? तुम्ही धडा तर वाचलाच असेल. हे वाक्य बरोबर आहे. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. हे वाक्य बरोबर आहे. नंतरचा प्रश्न, कोणते लिहा. योग्य पर्याय निवडून कोणते लिहा. ऊर्जेचा स्रोत असणारा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं मुलांनो, कविता पाठ असेल तर कुठलाही प्रश्न आपण पटकन सोडवू शकतो. आता हा तुम्ही प्रश्न वाचलेला आहे. ऊर्जेचा स्रोत असणारा. तुम्हाला पर्याय दिला आहे चंद्र, ब पर्याय आहे सूर्य आणि क पर्याय आहे चांदणे. तर कुठलं उत्तर बरोबर येईल? सूर्य. मग आपल्या कवितेमध्ये कुठलं सेंटेन्स आहे ते? कुठली ओळ आहे? ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. पटकन लक्षात येतं, ऊर्जेचा स्रोत असणारा कोण आहे? सूर्य आहे. अशा प्रकारे कविता पाठ असेल, चटकन आपलं उत्तर लक्षात येतं. दुसरं घेतलं आहे, मोठमोठ्याने ओरडणारी व रडणारी. कुंदाच्या साहस मधलं हे सेंटेन्स आहे, वाक्य आहे. मोठमोठ्याने रडणारी व ओरडणारी कोण होती? रझिया, नीला की कुंदा? रझिया होती? नाही. का? कारण ती ऑलरेडी पाण्यात पडली होती. रझिया ही नदीच्या पात्रात पडलेली होती. मग नीला होती? हो, उत्तर काय येईल? नीला. आणि कुंदा तर तिथे नव्हतीच. कुंदा बाजूला होती आणि रझिया आणि नीला ह्या दोघं नदीच्या काठावर आल्या होत्या आणि रझिया पाण्यामध्ये पडली होती आणि तिला पाण्यात पडल्यानंतर ही नीला मोठमोठ्याने रडू लागली आणि ओरडू लागली, धावा धावा. त्या रझियाला वाचवण्यासाठी ती जीवाच्या आकांताने ओरडत होती, मोठमोठ्याने रडत होती. तर मोठमोठ्याने ओरडणारी व रडणारी कोण होती? नीला होती. अशा प्रकारे धड्याचं सेंटेन्स तुम्ही व्यवस्थित वाचा आणि धडा कसा आहे, आपण धड्यामध्ये हे सेंटेन्स कुठे वाचलेलं आहे ते लक्षात घेऊन तुम्ही व्यवस्थित तुमचं उत्तर शोधा आणि क्लिक करा. घाई करू नका. आता खालील वाक्ये कोण कोणास म्हणाले. आपल्याला कोण कोणास म्हणाले हे सुद्धा विचारलेलं आहे. तर पहिलं वाक्य आपण घेतलं आहे, रझिया घाबरू नको, मी आले आहे. रझिया घाबरू नको, मी आले आहे. यात मी 2 ऑप्शन दिले आहेत. नीला रझियाला म्हणाली आणि कुंदा रझियाला म्हणाली. कारण आपल्याला सेंटेन्समध्ये रझिया दिसते की रझिया घाबरू नको. कोणाला म्हणाले? तर रझियाला. तर आपल्याला फक्त कोण म्हणालं हे शोधायचं आहे. तर रझिया घाबरू नको, मी आले आहे, असं कोण म्हणालं? नीला रझियाला म्हणाली का? नाही. कुंदा रझियाला म्हणाली? हो, कुंदा रझियाला म्हणाली. तर या प्रश्नाचं उत्तर ब ऑप्शन आहे. रझिया घाबरू नको, मी आले आहे. याचं उत्तर आहे कोण कोणाला म्हणालं? कुंदा रझियाला म्हणाली. केव्हा म्हणाली? जेव्हा कुंदाने त्या नदीच्या पात्रात उडी घेतली आणि रझिया त्या पाण्यामध्ये गटांगळ्या खात होती, तेव्हा तिला कुंदा ओरडून सांगत होती की रझिया आता तू घाबरू नकोस, मी आले आहे. फक्त तू माझ्या दंडाला धर आणि मग आपण व्यवस्थित नदीच्या बाहेर पडूया.
म्हणून हे वाक्य, रजिया घाबरू नको, मी आले आहे, हे वाक्य कुंदाने रजियाला म्हटलेलं आहे. कुंदा रजियाला म्हणाली. दुसरं आहे, बाळ तुझं नाव काय? हे कुठल्या धड्यातलं आहे? उद्यानात भेटलेला विद्यार्थी, धडा 7वा. उद्यानात भेटलेला विद्यार्थी आणि धड्यातलं हे वाक्य आहे, बाळ तुझं नाव काय? तर हे वाक्य कुणी कोणाला म्हटलंय? केळुस्कर गुरुजी विद्यार्थ्याला की भीमराव गुरुजींना? कोण कोणास म्हणाला आहे? तर हे वाक्य तुम्ही धडा वाचलाच असेल. तर हे वाक्य केळुस्कर गुरुजी विद्यार्थ्याला म्हणाले. हे वाक्य केळुस्कर गुरुजी विद्यार्थ्याला म्हणाले. तिसरं वाक्य घेतलं आहे, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. हे सुद्धा सेंटेन्स, वाक्य त्याच धड्यातील आहे. उद्यानात भेटलेला विद्यार्थी याच धड्यातील हे वाक्य आहे. चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. कोण कोणास म्हणाले? ऑप्शन आहे केळुस्कर गुरुजी भीमरावला आणि भीमराव गुरुजींना. तर इथे कुठलं ऑप्शन बरोबर आहे? केळुस्कर गुरुजी भीमरावला म्हणाले. अगोदरचं काय होतं? केळुस्कर गुरुजी विद्यार्थ्याला म्हणाले. जेव्हा त्यांनी त्याला विचारलं की बाळ तुझं नाव काय, तोपर्यंत गुरुजींना त्याचं नाव माहिती नव्हतं. म्हणून आपण लिहिलं आहे केळुस्कर गुरुजी विद्यार्थ्याला म्हणाले. परंतु त्याच्यानंतर त्यांना ते नाव, त्या मुलाचं नाव माहिती झालं होतं. त्याचं नाव काय होतं? भीमराव होतं. म्हणून दुसऱ्या सेंटेन्समध्ये आपण लिहिलेलं आहे केळुस्कर गुरुजी भीमरावला म्हणाले. इथे आपण मुलाला म्हणाले का विद्यार्थ्याला म्हणाले असं लिहिलंय का? नाही. तर ह्या सेंटेन्सच्या वेळेला आपल्याला त्या मुलाचं नाव माहिती झालं होतं. अगोदर आपल्याला त्या मुलाचं नाव माहिती नव्हतं, केळुस्कर गुरुजींना सुद्धा. म्हणून केळुस्कर गुरुजींनी त्या मुलाला विचारलं होतं की बाळ तुझं नाव काय? म्हणून आपण तिथे लिहिलं आहे केळुस्कर गुरुजी विद्यार्थ्याला म्हणाले. जो बागेत बसला होता अभ्यास करत, त्याला केळुस्कर गुरुजी म्हणाले की बाळ तुझं नाव काय? दुसरं आहे सेंटेन्स, चांगली पुस्तके वाचली पाहिजे. तर हे सेंटेन्स केळुस्कर गुरुजी भीमरावला म्हणाले. म्हणजे त्याच विद्यार्थ्याचं नाव काय होतं? भीमराव होतं. आणि हे सेंटेन्ससुद्धा केळुस्कर गुरुजींनी भीमरावला म्हटलेले आहे. तर दोन्ही वाक्यांचं ऑप्शन हे प्रॉपर आन्सर आहे. म्हणून वर क्लिक करायची आहे. चांगली पुस्तके वाचली पाहिजे हे सेंटेन्स केळुस्कर गुरुजी भीमरावला म्हणाले. आलं लक्षात मुलांनो? अशा प्रकारे आपण आज आपली धडा आणि कविता याच्यावरती उजळणी घेतलेली आहे. आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत. म्हणून घाबरून जाऊ नका. विदाऊट टेन्शन पेपर सॉल्व करायचा आहे. जसं आपण फर्स्ट युनिट टेस्टमध्ये पेपर सॉल्व केलेला आहे, त्याचप्रमाणे 6 माईलचा सुद्धा पेपर तुम्हाला काहीही न लिहिता फक्त क्लिक करून सोडवायचा आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला कळालं असेलच. प्रश्न कसे विचारले जातील, ऑप्शन कसे असतील, आपण उत्तर कसं शोधायचं आहे, क्लिक कुठे करायची आहे, कशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर आन्सर शोधायचं आहे, हे सगळं तुम्हाला कळलं असेल अशी आशा करते. धन्यवाद.